The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुपङ्गमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वहतु पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय आर्य उपोषथ दिनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी आज दिनांक रविवार 28 डिसेंबर 2025 रोजी मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषद बार्शी येथे 10 मे 1924 साली संपन्न झालेल्या परिषदेच्या शतकोत्तर वर्षानिमित्त आपण प्रथमच या धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा या धम्म परिषदेसाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूज्य भिक्षू संघासह या परिषदेला श्रवण करण्यासाठी पूज्य भिक्षू संघाची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी दूर दूर वरून इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। पहाटेपासून आपण इथे बसलेला आहात। सकाळचं सत्र दुपारी 2-2:30 पर्यंत चाललं आणि त्यानंतर आम्ही तर बापा वाटच पाहत बसलो होतो तिकडे। आता बोलवतील मग बोलवतील, आता बोलवतील मग बोलवतील, आणि एकदाच बोलावलं इथे स्टेजवर आणि आम्हाला आनंद झाला। बसलो एकदाच आम्ही तर 2-3 धम्मदेशना ऐकल्या माझ्या पूर्वी आणि आमच्याकडे अध्यक्षीय भाषण
समारोपीय धम्मदेशना दिली. मला वाटलं बा आता सायंकाळ होत आली आहे, सूर्य खाली 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 सरकतोय, इकडे ऊस वाढलाय आणि ही इकडे ज्वारी का काय आहे, ज्वारीच आहे. ज्वारी वाढली वाढते, तिकडं विहाराचा सभागृह, इथं स्टेज आणि आपण मध्ये बसलो. तुमच्याकडे काय लाईट लावला नाही आणि आम्ही अंधारात दिसणार नाही म्हणून आमच्यावर लाईट लावला, म्हणून बरं झालं. तर तुम्ही तरी पण एवढ्या सकाळपासून दिवसभर पर्यंत इथे एवढ्या मोठ्या संख्येने बसलेला आहात, तेव्हा निश्चितच तुमच्यामध्ये त्रिरत्नांच्या प्रती आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असीम श्रद्धा आहे. तेव्हा स्वतःसाठी एकदा साधुकाराने प्रचंड टाळ्या तुम्ही वाजवल्या पाहिजे. वा, तुम्ही मोठे पुण्यवान आहात. सोलापूरवर बाबासाहेबांचं फार प्रेम होतं, असं बाबासाहेबांचं चरित्र, त्यांचे ग्रंथ वाचल्यावर लक्षात येते. काल आम्ही बावीला होतो. बावीला तर बाबासाहेब मला वाटतं बराच काळ थांबले रमाईला घेऊन. 6 महिने जवळपास तिच्या आईची आम्ही मुलाखत घेतली थोडीशी. ज्या आईच्या आईने, त्यांच्या आजीने बाबासाहेबांची सेवा केली, त्यांची आम्ही मुलाखत घेतली, त्यांना आठवणी विचारल्या. तर बाबासाहेब इथे थांबले. सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या सभा झाल्या आणि तुम्ही सर्वात जास्त पुण्यवान यासाठी आहात की त्या महामानवाने जेव्हा त्यांचं वय फक्त 33 वर्ष होतं. किती? लक्षपूर्वक ऐका, माझ्याशी बोला, झोपू तर देतच नाही. आमचा जाडा भरडा आवाज आहे, काय की झोपता तुम्ही, झोपलेले जागे होतील. आमच्या आईनं ती दातवण काय काय पडजिबीला लावलं होतं म्हणे लहानपणी आमच्या, आणि म्हणून मऊळ खाऊ घातलं ते मध. लय बोबडे होतो आम्ही लहानपणी, ते काय काय खाऊ घातल्यामुळे हे जाडा भरडा आवाज झाला बा. आता तो भांडल्यासारखा आवाज येते कधी कधी. आणि तुमच्या इकडची भाषा लय रांगडी आहे, आम्ही ऐकू लागलो. हे देखी, अरे बापा, ते माताजी आमच्या अमरावतीला राहिल्या, इकडच्या तिकडे जाऊन ते म्हणे भंतीजी किती दिवस तरी माझी भाषा त्यांना कळेना आणि त्यांची भाषा मला कळेना. आता आम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरतो इकडं तिकडं. खरंच कोकणकडे गेले की भाषा बदलली, पश्चिम महाराष्ट्र सोलापूर कोल्हापूरकडे आलं, सातारकडे आलं की भाषा बदलते, मराठवाड्यात गेलं की भाषा बदलते, विदर्भात गेलं की भाषा बदलते, खानदेशात गेलं की भाषा बदलते, पुणे मुंबईला गेलं की अजून भाषा बदलते. महाराष्ट्र महाराष्ट्रच आहे, परंतु भाषा मात्र वेगवेगळे आहेत आणि भाषेसह स्वभावही खानपानही वेगवेगळं आहे. आणि त्यामुळे बघा 100 वर्षांपूर्वी या आपल्या बार्शीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सभा घेतली. त्यांचं वय तेव्हा किती होतं? किती? 33 इयर फक्त. आणि आज पाहतो समाजामध्ये बापा, तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे, तुम्हाला नाही म्हणत, तोड काय बारीक करू नका. पण लहानपणापासून समाजामध्ये फिरतोय धम्मदेशना देण्यासाठी, बाबासाहेबांच्या मिशनचं काम करण्यासाठी. खेड्या पाड्या तांड्यावरती, शहरामध्ये, शिकलेल्या लोकांमध्ये, अडाणी लोकांमध्ये, तरुणांमध्ये, तरुणींमध्ये, म्हाताऱ्या लोकांमध्ये सुद्धा जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला जातो, संवाद साधला जातो. तेव्हा बऱ्याच ठिकाणी जर सर्वे जर केला, तुमच्याकडे तर बापा विचारूच नका. मला पाहन फुलं वाहा, असे तुमच्याकडे काय कमी आहेत असं काही म्हणता येणार नाही. तुम्ही नाही त्यातले, परंतु असे लय लोक आहे, अख्खी जिंदगी चालली बाल्या बाल्याची माय, बाल्या बाल्याचा बाप, आपापल्या खोलीत समाज गेला म्हणते चुलीत. हे कमव ते कमव, हे कमव ते कमव, अजून घर, अजून गाडी, पोरग लागलं म्हणते नोकरीला, दुसरं लागलं, तिसरं लागलं, पोरगी लागली, काय काय शिकवलंय आणि मी शिकलो म्हणते लय मोठा पगार आहे वगैरे वगैरे. माझे कपडे पाहान, घर पाहान, हे पाहान ते पहा, आणि फक्त पहाच म्हणते. समाजाच्या कामी ते भंतेजी म्हणले बा आम्हाला काय माहित नाही तुमचं कसं वातावरण इकडे, मानसिकता काय आहे ते. ते भंतेजी डायरेक्टच बोलले बघा ते सांगताना, ते आमदाराच्या समोर की म्हणे लोक पैसे देत नाही. मी म्हटलं बा हे डेंजरच काम दिसते. मागा मागी चलते न देण्याचं काय जे कार्यक्रम, तुमच्याकडचा वेगळाच कार्यक्रम आहे जरा.
तर काही काही लोक समाजातले पहा, जिंदगी चालली फक्त घर दार मुलं बाळ बायको नवरा, घर दार मुलं बाळ बायको नवरा, शान बिन खाणं पिणं झोपणे, खाण्यासाठी जगायचंय जगण्यासाठी खायचंय, आणि खाता खाता एक दिवस बटन दबलं मरायचं. कहां गए तो पता नहीं, क्या लाए ये भी पता नहीं. बस जिवंत आहोत म्हणून खात राहायचंय, लेकर बाळ जन्माला घालायचंय, याला जीवन म्हणता तुम्ही? बाबासाहेब म्हणाले, जे कर्तबगार नसतात, जे इतरांच्या कामी पडत नाहीत, जे समाजाच्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सहभागी होणार नाहीत, असे लोक मेलेले बरे. भगवान बुद्धांनी सुद्धा स्वार्थी लोकांचा गुणगौरव केलेला नाही. तुमच्या माहितीसाठी भगवान म्हणाले, इतरांच्या प्रती आपल्या मनात दयाभाव करुणेचा भाव असायला पाहिजे, परोपकाराचा भाव असायला पाहिजे, स्वकेंद्रित आपलं जीवन नसावं. सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपणही आपला वेळ, आपली बुद्धिमत्ता आणि आपलं धन खर्च केलं पाहिजे. बघा, ह्या 3 गोष्टी समाजाला देऊ शकलो पाहिजे जीवनभर. बाबासाहेब तुम्ही बघा, 33 वर्ष म्हणजे काय काय वय आहे का हो? 33 वर्ष काय वय आहे का? 33व्या वर्षी तुमच्या बार्शीत बाबासाहेब येतात, इथे ऐतिहासिक परिषद घेतात, आणि त्या परिषदेमध्ये तत्कालीन भारतामध्ये जे सामाजिक परिवर्तनाचं एक नको असं वातावरण होतं, अस्पृश्यता होती, गुलामगिरी होती, इथे माणसाला माणसाची सावली सहन होत नव्हती. अशा काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बघा, तुमच्या बार्शीमध्ये आम्ही जर हे तुम्ही परिवर्तन घडून आणू शकत नसाल, आम्हाला माणसातलं माणूस पण तुम्ही प्रदान करू शकत नसाल, सर्व माणसांसारखी किंमत आम्हाला देत नसाल, तर आम्ही देशांतर करू, नाही तर नामांतर करू, नाही तर धर्मांतर करू. हे 100 वर्षापूर्वी आपल्या बाबासाहेबांनी इथे बोलून दाखवलं. बघा, त्या बाबासाहेबांना तुमच्या आजोबा पंजोबाने ऐकलं. बघा, ते त्या काळात अडाणी होते, पण बाबासाहेबांचे अनुयायी होते. बाबासाहेबांचं रक्त तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये आहे. भंतीजी आता म्हणाले, हा आप शेर के बच्चे हो. कोणाचे? तुला भीमान बनवलं वाघ, आणि कोणाच्या मागे फिरते? लांडगा जी हुजूर साहेब ताई मॅडम बापा, तुम्ही नाही तसे, पण उचली गिरी आणि पुढं पुढं सांगावं नाही लागत याच्या बाबतीमध्ये. मग धम्म बुद्ध बाबासाहेब राहते एकीकड, भंतीजीचा तर काही विषयच नाही, तिकडच वरवर 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 करते. ही लाचारी तर सोडून द्यायला सांगितली बाबासाहेबांनी. त्यासाठी तर बघा, धमकी वजा शब्द वापरला, जर तुम्ही आमच्यामध्ये आम्हाला माणसासारखं जीवन देत नसाल तर आम्ही देशांतर करू. देश सोडण्याचं बोलणं म्हणजे साधी गोष्ट होती का? आणि बाबासाहेबांकडे तेव्हा लाखो लोक होते, कारण त्या काळात ना व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, हा जो सोशल मीडिया आज आहे, युट्यूब होतं का तेव्हा? मोबाईल तरी होते का तेव्हा? शिक्षण तरी जास्त लोकांकडे होतं का आपल्या? पण तरी सुद्धा 6-7 लाख लोक बाबासाहेबांच्या एका हाकेवरती संपूर्ण महाराष्ट्र आणि बाहेरचेही लोक 14 ऑक्टोबर 1956 नागपुरामध्ये जमा झाले, पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये. आणि बाबासाहेबांकडून त्यांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या, गुरु चंद्रमणी महास्तवीरांकडून त्रिसरणासह पंचशील ग्रहण केलं आणि धर्मांतर केलं, आणि नवी ओळख तयार झाली, बौद्ध. ही किमया आज जे तुमचा सूट बूट टाय कोट जे दिसते, हा भारी भारीचा चष्मा, निळ काय काय गळ्यात घातले, ते सगळं जे काही आहे नावासमोर डॉक्टर. हे आमचे संगीत विशारद आहेत बघा, वाघमारे साहेब. फार आनंद झाला, त्यांनी मोठा प्रोजेक्ट इथे बार्शीमध्ये हाती घेतला, ते त्यांनी दाखवलं, त्यांनी लॅपटॉप वरती. बघा, फार आनंद झाला. आणि तुमच्याकडे पाहून फार आनंद होतो. अंबाजोगाईवरून मिगार माता विशाखा महिला मंडळ इथे कार्यक्रमाला आलं. बघा, त्यांच्यासाठी साधुकार द्या तुम्ही. सोलापूर मधून सुद्धा उपासक उपासिका आल्या, काही महिला, काही लोक तिथे आले बघा, आणि फार त्यांना आनंद झाला. भंतीजी तुम्ही आले इकडे, इकडे भिकूंची खरंच कमतरता आहे. परंतु एका गोष्टीचं आल्यानंतर एका व्यक्तीने सांगितलं, वाईटही वाटलं तेव्हा, तुम्ही नसाल तसे, पण एका व्यक्तीने सांगितलं, भंतेजी इकडे पण लोक लय हुशार आहेत धम्माच्या बाबतीमध्ये, लय भाषणही देतात, वंदनही म्हणतात, लग्नही लावतात, सगळं करतात, पण भंतेजी बदल म्हणे लय तिटकार आहे. भंतेजी मतच्या विरोधात बोलतात म्हणे, म्हणजे भिक्षू येऊ नये,
कारण भिक्षू आले की त्यांच्या पाया पडावं लागते, त्यांना वंदन करावं लागते, मग आपला मानपान कमी होईल. हा जो विचार आहे हा फार म्हणजे वाईट विचार आहे बघा. हा मी इथे ऐकला, मला वाईट वाटलं. बघा तुम्ही फार श्रद्धावंत आहात, परंतु जर ही मानसिकता असेल तर काय बुद्ध धम्माचं काम होईल. 69 वर्ष आपल्याला झाले बघा. किती? 69 वर्ष झाले या 2025च्या विजयादशमीला 14 ऑक्टोबरला बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन. आणि आजही आपल्याला बुद्ध धम्माचं बेसिक नॉलेज नसेल, बुद्ध धम्माप्रती संघाप्रती श्रद्धा नसेल, आपल्याला जर पंचशील पालन माहित नसेल, आपल्याला जर आर्य उपोसत पालन करता येत नसेल, आजही आपण अंधश्रद्धेमध्ये डुबलेले असेल, 22 प्रतिज्ञा माहित नसतील, तर मला सांगा 69 वर्षामध्ये जर परिवर्तन झालं नाही तर दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ आहे. माझ्यातला भीम मीच केला उन्हा, वामन दादा म्हणाले, दोष देऊ कुणा? भीम कोण उन्हा केला? आज दुसऱ्याला दोष देता येईल का? सोशल मीडियाचं युग आहे बघा. आपल्या द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलवरती सगळ्या जाती धर्माचे लोक प्रवचन ऐकतात बघा, कमेंट्स करतात, फोन करतात. कधी कधी लोकांमध्ये परिवर्तन होते एकीकडे, पण आपल्या काही लोकांकडे जर पाहिलं तर फक्त 365 दिवसांमधून एकदा बाहेर पडतात. जयंतीला डीजे लावायचं आहे म्हणते, गाणे लावरे म्हणते, ते कोणतं लावायचं ते, आणि असं काय पोटात टाकून नाचते बापा बापा बापा. आणि दुसऱ्याच्या बंगल्याकडे पाहते, बघता काय सामील व्हा म्हणते. आणि हे 365 दिवसातून एकदाच आले, ते बी नाचायला भेटायले म्हणून, आणि हे दुसऱ्याकडून अपेक्षा करते. कोणाचं चुकतंय गणित? कोणाचं चुकतंय? हे आमचे वाघमारे बाबासाहेब वाघमारे म्हणले, भक्तीजी मी पोतराज होतो. लय लोक पोतराज होते हो, तुम्ही असाल, पण लय पोतराज होते. प्रवचन ऐकून बुद्ध धम्माचा अभ्यास करून बघा त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. आज ते बुद्ध धम्माचे उपासक आहेत बघा, चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करतात. हा बदल आपल्यामध्ये झाला पाहिजे. ही मनीषा, हा मानस आणि ही इच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. इथेच बावीला राहत असताना आम्ही काल पंढरपूरला गेलो. ते विहार पाहता नाही आलं वेळेच्या अभावी आम्हाला. तिथे आपल्या समाजातल्या लोकांनी नगरपालिकेकडून 10 एकर जागा मिळवली बघा, तुम्हालाही ठाऊक असेल, पंढरपुरात आपल्या. आणि तिथे गेलो आम्ही, ते विहारही पाहिलं. बावीला गेलो तर बाबासाहेबांना त्या काळात कोठारी नावाच्या एका माणसाने 5 एकर जमीन काहीतरी दान दिली म्हणतात. दुसरीकडे पण जमीन दान दिली. आणि तेव्हा रमाई सह बाबासाहेब पंढरपूरला राहत होते. हवा पालट करण्यासाठी या सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा तुमचं किती मोठं भाग्य, किती तुमचं पुण्य. आई बाबा दोघेही सोलापुरात राहिले बघा, यापेक्षा अजून मोठं पुण्य दुसरं कोणतं असू शकतं. इथे राहत असताना त्या माता रमाईने बाबासाहेबांकडे आग्रह केला होता. ही घटना बघा सोलापूरचीच आहे, बावीची. त्या माता रमाईने बाबासाहेबांना आग्रह केला होता, म्हणतात की साहेब तुम्हाला धमक्याचे पत्र येतात, तुम्हाला त्रास दिला जातो, माझी प्रकृती बरी नाही आहे, तुम्हालाही त्रास होत असेल हे मी पाहतो आहे. तुम्ही दगदग करता, धावपळ करता, मरमर करता, झिजता, खपता तुम्ही, तुम्हाला उद्या काही होऊ नये यासाठी विठ्ठल जवळच आहे. 30 किलोमीटर 34 किलोमीटर काहीतरी 22 आणि पंढरपुराचं अंतर आहे. तर रमाईने बाबासाहेबांकडे विनवणी केली, विनंती केली, रिक्वेस्ट केली, आग्रह केला की साहेब मला पंढरपूर दाखवा, तिथे घेऊन चला, मोटार गाडी वगैरे सर्वच आहे. काय म्हणाले बाबासाहेब? काय म्हणाले? रामू, मी एवढा उच्च विद्या विभूषित आहे, मी एवढा उच्च सुशिक्षित आहे, आणि माझं राहणीमान मी विदेशातून शिकून आल्यामुळे, मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकल्यामुळे, मी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्यामुळे, मी बाहेरच्या देशाच्या विद्यापीठांमध्ये शिकल्यामुळे, MA PhD DSc LLD लीड बॅरिस्टर लॉ एवढ्या डिग्र्या मी घेतल्यामुळे आज तिथे तुला घेऊन मी सहज जाऊ शकेल, काही लांबचं अंतर नाही आहे. पण तिथे गेल्यानंतर माझा जो अभ्यास आहे, संत चोखा मेळा आपल्या समाजापैकी एक संत होऊन गेले की नाही? झोपले का? कसे झोपाल? संत चोखा मेळा होऊन गेले आपल्या समाजापैकी. जीवनभर पायरीवर बाहेरच राहावं लागलं, बाहेरच मरावं लागलं. जात आडवी आली, गुणवत्तेला महत्व नव्हतं, जातीला महत्व होतं या देशामध्ये. बाबासाहेब रमाईला सांगता समजावून, रामू मी स्वाभिमानी आहे, मी लाचार नाही आहे, मी कोणासमोर झुकणार नाही.
कारण खरं काय खोटं काय ह्याची प्रज्ञा माझ्याकडे आहे, योग्य काय अयोग्य काय ह्याची ओळखण्याची प्रज्ञा माझ्याकडे आहे. तिथे गेल्यानंतर मी सुटाबुटा कोटातला माणूस, बाहेर देशात राहिलेला माणूस, मला लोक सलाम करतात, मला पाहून लोक उठून उभे राहतात. तिथे गेल्यानंतर जर मला कोणी म्हणालं जातीवरून की डॉक्टर आंबेडकर तुम्ही महार आहात, तुम्हाला मंदिरात येता येणार नाही, जर तुझ्या समोर माझा कोणी असा अपमान केला तर सहन होईल काय तुला? काय म्हणाली आपली आई? साहेब जर असं असेल, मला तर काही बाहेरचं वारं माहित नाहीये, पण असं असेल तर मला बिलकुल पंढरपूर तुम्ही दाखवू नका. आणि मी नाराजही होत नाही. बाबासाहेबांनी युक्तिवाद काय लढवला माहितीये तिथे? रमाई तर हट्ट सोडून दिला आणि बाबासाहेबांनी रमाईला वचन दिलं, रामू तुला मी वचन देतो, मला जर आयुष्य लाभलं तर याच देशामध्ये मी एक असं पंढरपूर निर्माण करणार आहे आणि करेल की जिथे येण्यास कोणाला मज्जाव नसेल, तिथे आल्यानंतर प्रत्येकाला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाची शिकवण आत्मसात करता येईल. तो बुद्धाचा विचार बाबासाहेबांनी तेव्हा रमाईला बोलून दाखवला आणि बाबासाहेबांनी रमाईला दिलेलं वचन पूर्ण करून दाखवलं. 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लाखो अनुयायांसह बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. बघा, फक्त दुर्दैवाची आणि खेदजनक बाब एवढीच की रमाई तेव्हा ते पाहायला नव्हतं. मी हे यासाठी म्हणून सांगतो नेहमी वारंवार, रमाई अडाणी होती, अशिक्षित होती. नंतर बाबासाहेबांनी शिकवलं वाचायला लिहायला, पत्रव्यवहार व्हायचा ना त्यांचा. तुम्ही जर पत्रव्यवहार वाचला ना माता रमाई आणि बाबासाहेबांचा, तर तुम्ही थक्क व्हाल, तुमच्या डोळ्यात अश्रू येतील की सामाजिक जाणीवेची बांधिलकी काय असते, स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणे कशाला म्हणतात, इतरांच्या बद्दलचा कणवळा कशाला म्हणतात, दया करुणा कशाला म्हणतात, हे या जोडप्याच्या पत्रातून तुम्हाला लक्षात येईल. बघा, माता रमाई आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार तुम्हाला कधी वेळ मिळाला ना तर वाचा नक्की. वाचल्याशिवाय बाबासाहेब समजत नाहीत, वाचल्याशिवाय बुद्धाचा धम्म कळत नाही. म्हणून वाचन करावं लागतं, अभ्यास करावं लागतं. बुद्ध धम्मात दोन्ही प्रकारचा अभ्यास आहे. फक्त ज्ञानाच्याच वाचनाला, अभ्यासाला महत्व दिलं नाही तर प्रॅक्टिकली अभ्यासाला महत्व दिलेलं आहे. आणि त्यामुळे बघा, मी हे यासाठी सांगितलं की आजची परिस्थिती पाहतोय आपण आणि बाबासाहेबांची तेव्हाची परिस्थिती पाहतोय. 1924 ला इथे सभा घेतली, 33 वर्षाचे होते. लगेच 3 वर्षानंतर महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला 1927 ला. महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला देखील आता 2027 ला येणाऱ्या 100 वर्ष पूर्ण होतात, शतकपूर्ती होते चौदार तळ्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नैसर्गिक पाण्यासाठी तेव्हा सत्याग्रह केला. तुम्ही कल्पना करू शकता काय कशी परिस्थिती असेल तेव्हा. सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी पिऊ दिल्या जात नव्हतं, पाणी भरू दिल्या जात नव्हतं. मी एकदा आमचा लहानपणीचा प्रसंग प्रवचनात सांगितलेला आहे. म्हणजे आजच्या काळातही अशी परिस्थिती आहे. बाबासाहेबांनी तर पाण्यासाठी तेव्हा सत्याग्रह केला. कुत्र्या, मांजराला, म्हशीला, डुकराला सुद्धा मुक्त संचार होता तलावांमध्ये वगैरे. परंतु माणसं असून माणसांना पाण्याविना इथली व्यवस्था मारत होती. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती पनवेलला ते प्रकार घडला. बघा, बाबासाहेबांबरोबर बाबासाहेब म्हणाले मी शाळेत होतो, शाळेत असताना देखील तिथला जो शिपाई आहे, इतर विद्यार्थी त्या माठाजवळ जाऊन पाणी स्वतः घेऊन पिऊ शकत होते. मी एकटाच असा विद्यार्थी होतो की मला त्या माठातलं पाणी स्वतःहून घेऊन मी पिऊ शकत नव्हतो, कारण माझी जात आडवी येत होती. फळ्यावरचं गणित लिहित असताना सोडविण्यासाठी मी हात जर वर केला तर सगळे विद्यार्थी माझ्याकडे टकमक टकमक बघायचे आणि मास्तरला सांगायचे भिवाला तिथे येऊ देऊ नका, फळ्याच्या पाठीमागे आमचे खायचे डब्बे आहे. मी हे तुम्हाला भावनिक होण्यासाठी सांगत नाहीये बांधवांनो, माझ्या आयांनो, बहिणींनो, बाबांनो, भावांनो. बाबासाहेबांनी हे भोगलं. आज तुम्हाला भोगायला लागत नाहीये, कारण सगळं काही सहज मिळालं. बघा, परंतु बाबासाहेब भगवंत म्हणाले ज्यांचे आपल्यावरती उपकार असतात त्यांच्या उपकारांची आपण परतफेडही केली पाहिजे, आपण उतराई झालो पाहिजे, दुसऱ्यांकडूनच अपेक्षा नाही केल्या पाहिजे. भारत बुद्धमय झाला पाहिजे म्हणते, पण दुसऱ्यानं करावं म्हणते. दान दुसऱ्यानं देवा, भंतीजी बनण्यासाठी लेकर आहे दुसऱ्यानं देवा, विहार आहे दुसऱ्यानं बांधा, चळवळ दुसऱ्यानंच करा, परिषद कोण दुसऱ्यानं घ्या, आणि आम्ही फक्त जय भीमच म्हणाव
आरक्षण घेऊ, स्कीमा घेऊ, शिष्यवृत्ती घेऊ, काय काय घेऊ, घेतच राहा, देऊ नका काही. अहो बाबासाहेब म्हणाले, समाज परिवर्तनासाठी जो भगवंताचा धम्म मी तुम्हाला दिला, त्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही कमाईचा किमान 20वा हिस्सा दान दिला पाहिजे. आज जर आपल्या लोकांना विचारलं तर देत असतील म्हणता का तुम्ही लोक? काही लोक जर सोडले तर देत नाहीत बघा. लोक देतात? अहो देत नाहीत. आम्ही पाहतो, अख्ख्या महाराष्ट्राचा अभ्यास करतोय आम्ही, काही मागत फिरत नाही, पण मानसिकता सांगतो लोकांची. फार कमी लोक आहेत बोटावर मोजण्या एवढे, महिला असो की पुरुष असो, तरुणांना तर देणं घेणंच नाही काही. त्यांना तुम्ही कामाला लावून दिले एटीएम, चांगलं पॅकेजची नोकरी लागली पाहिजे, आणि हे इकडंच आणि पोरं तिकडच. मग तुम्हाला म्हणजे मायबापालाही पाहत नाही पोरं, आणि समाजातही येत नाही. पिढ्यान पिढ्या बर्बाद होतील जर बाबासाहेब भगवान बुद्ध माहीत करून दिला नाही बघा पोरांना आपल्या. हे फार वाईट आहे, खेदजनक आहे. याच्यावर चिंतन केलं गेलं पाहिजे. आम्ही जे भर देतो, रिपिटेशन करतो याचं, यावर भर दिला गेला पाहिजे. फार कमी तरुण धार्मिक कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये इकडे येतात बघा, आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार हा आपण आत्मसात केला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराला आपण जागलो पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म त्यांनी आपल्याला दिला, तो आचरणात आपण आणू शकलो पाहिजे. नाही तर बाबासाहेबांनी इशारा दिला 16 ऑक्टोबर 1956च्या भाषणात, बुद्ध धम्म तुम्हाला मी देतोय, तर गळ्यात मडकं अडकून घेतल्यासारखं समजू नका. तुमच्याकडे पाहून, तुमच्याकडे बोट करून उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. कोणाचे शब्द आहे माहिती? कोणाचे? कोणाचे? बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत बघा. बोधिसत्व होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फ्युचरमध्ये काय होऊ शकते हे माहित होतं त्यांना. म्हणून मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, एका भाषणात बोलले बाबासाहेब. सर्वांना नाही बोलले बाबा. यांच्यासाठी तर तुम्ही टाळ्या वाजवा एकदा. 3 एकर जमीन विकत घेतली, त्या जमिनीमध्ये प्रोजेक्ट बनवत आहे. जे लोक समाज कार्यामध्ये, या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये बुद्धी, वेळ आणि पैसा खर्च करत आहे, त्यांना सॅल्यूट आहे बघा. त्यांच्याबद्दल प्राऊड फील होते की असे त्यागी लोक आहेत बघा. काय काय करणारे लोक आहेत, भरपूर काय काय करणारे लोक आहेत, परंतु त्यांची संख्या नगण्य आहे बघा. आणि त्यामुळे मी हे तुम्हाला सांगतोय, बाबासाहेबांचं लेकरू हे जागं असलं पाहिजे. इकडचं वातावरण माहित नाही मला, पण आम्ही जसं पाहतोय समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना टोकणारे, रोखणारे, नाव ठेवणारे, टॉर्चर करणारे, खेकडा प्रवृत्तीवाले लोक समाजामध्ये काही कमी नाही आहेत बघा. अहंकार आणि स्वार्थ, श्रेयवाद हा समाजाला लागलेली ही एक कीड आहे बघा. अहंकार आणि स्वार्थापायी निर्माण झालेला श्रेयवाद. कोणाचं नाव जर मोठं होते किंवा मीच केलं, आम्हीच आहोत वगैरे वगैरे, आमचा फोटो आला पाहिजे, आमचं नाव आलं पाहिजे, आणि नाही आलं तर मग घरीच बसते, माझं नाव टाकलं, दिसलो नसेल का. सारं काय नावासाठी जर चाललं असेल तर बापा मग काही खरं नाही. तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे, परंतु अहंकारी लोकांची प्रवृत्ती मोठी डेंजर आहे बघा. अहो विहार बंद पाडतात हो. आम्ही पाहिलं बघा, काही काही ठिकाणी एका विहारातल्या लोकांचं दुसऱ्या विहारातल्या लोकांसोबत पटत नाही. आता कुठं कोणत्या बाजारात नेऊन विकावं यांना. आणि हे विहारात जाऊन बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणते हो. आणि त्या विहारात बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणते. त्या विहारात 22 प्रतिज्ञा लिहिल्या असतील हो, आणि या विहारात 22 प्रतिज्ञा लिहिल्या. याने थोडाफार होईना का बाबासाहेब वाचलेला असते, आणि त्यांनी थोडाफार बाबासाहेब वाचलेला असते, पण हार्डवेअर कुठं नेऊन ठेवलाय समाज माझा. अवघड आहे का नाही? हे लय अवघड आहे. आणि अहंकारापायी घडते बघा. भगवंताने सांगितलं अहंकार काढून टाकून तुम्ही विनम्र झाले पाहिजे. तुम्ही आपल्या चॅनलवरचे प्रवचन ऐकत असाल तर ह्याच्या संबंधित लय गोष्टी आहेत. दृष्टांत सांगतो आपण, प्रेरणादायी. एकदा असंच बघा, सांगू नको? हा बापा लय भारी. अहंकार मोठा डेंजर आहे, समाजाला लागलेली खरंच कीड आहे बघा. ते कोणातही असो.
चिवरधाऱ्यांमध्ये असो की उपासकांमध्ये असो की कोणामध्ये असो, अहंकार समाजाला तोडण्याचं काम करते बघा. अहंकार कुटुंबाला तोडण्याचं काम करते बघा. अहंकार माणसामध्ये फूट पाडते, माणसामध्ये वाद निर्माण करते. म्हणून एकदा बघा दृष्टांत आहे, नाही तर म्हणाल बेडकी कुठं बोलते काय. बेडक समजते ना, समजते की नाही. एकदा एक बेडूक होता हो, त्यांना 2 पिल्ल होते. बेडूक 2 पिल्ल झाले, तर ते बेडूक जरा अहंकारी होती. बेडकून बाई जी मादी होती. ते बेडकी जी होती की नाही, अशी जरा लठ्ठ होती. बेडक लठ्ठ राहतात असं काही नाही, आपणच असतो असं थोडी आहे बाबा. ते बेडूक असं जरा लठ्ठ होतं न, मादी बेडूक. आणि मग 2 पिल्ल झाले. 2 पिल्ल झाले तर ते 2 पिल्ल ते एका डबक्यात राहत होते. तर 2 पिल्ल झाले, ते 2 पिल्ल थोडेसे मोठे झाले. थोडेसे मोठे झाले तर ती जी मम्मी होती की नाही त्या 2 पिल्लांची, तिनं लहानपणापासून लेकरांचे कान भरवले, जगात जे कोण असेल तर मीच आहे, सर्वात मोठं मीच आहे, सर्वात हुशार मीच आहे, माझ्याशिवाय कोणी नाही आहे. हे तलावाचं या डबक्याचं पण जे काही मोठे पण आहे ते माझ्यामुळेच आहे. माणसे असे काही कमी नाही. तर ते लेकर ऐकून ऐकूनच होते लहानपणापासून. बा मम्मी म्हणते का मीच मोठी, मीच मोठी, मीच हुशार, मीच मोठी, मीच हुशार, मीच मोठी, माझ्याहून मोठं कोणीच नाही, माझ्याहून मोठं कोणीच नाही. मग ते पिल्ल होते की नाही, असे चढता चढता खाता खाता थोडेसे लांब गेले बा. थोडेसे लांब गेल्यावर यांनी काही दुनिया पाहिली नव्हती पोरांनी, त्या पिल्लांनी. यांना बैल दिसला. बैल समजते ना बापा, तुम्ही लय हुशार आहे. तर बैल दिसला तर ते बैल पोटभर जगला होता. संध्याकाळी बघा बैल गाई म्हशी पाहिलं तर टम फुगलेलं असते पोट त्यांचं दोन्हीकडून. तर ते बैल फुल फुगलं होतं पोट त्या बैलाचं. यांनी पाहिलं या पिल्लांनी, बारीक बारीक तिचे पिल्ल हे पाहतच राहिले. आणि पाहून हे विचारातच पडले, अरे मम्मी तर म्हणत होती बापा मीच मोठी आहे, मीच मोठी आहे, मीच मोठी आहे, माझ्यावर मोठं कोणी नाही. तर हे गेले बा माघारी पुन्हा आपल्या घरात. आणि घरी गेल्या गेल्या मम्मीला म्हणे, मम्मी दृष्टांत आहे, नाही तर तुम्ही म्हणाल कसं काय. म्हणली, मम्मी आम्ही तर कुठं ऐकलंच नाही, तर हे बोध कथा असते ही बोध घेण्यासाठी. तर ते म्हणे, मम्मी तू म्हणत होती की मीच मोठी आहे, मीच मोठी आहे वगैरे वगैरे, माझ्यासारखं कोणी नाही. आम्ही तर तिथं एक प्राणी पाहिला म्हणे, लय मोठा होता म्हणे. मम्मी म्हणे मोठा होता. तर बेडकामध्ये एक गुणधर्म असते बघा, कोणता माहित आहे का. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात पाहिला असेल तर ते इथं असं फुगत, डराव डराव करू करू असं फुगवते. तर त्या मम्मीला ते जरा असं तिचा इगो हार्ट झाल्यासारखं वाटलं तिला, किंवा माझ्यापेक्षा मोठा कोणता प्राणी पाहिला. तर तिनं फुगवलं स्वतःला, एवढा मोठा होता का. पिल्लं म्हणे नाही मम्मी अजून मोठा. तिनं अजून फुगवलं सर, एवढा मोठा होता का. ते म्हणे नाही मम्मी. ते पुन्हा फुगवलं स्वतःला, एवढा मोठा होता का. असं करता करता ती फुगदू फटकन फुटलं तिचं पोट आणि मेली पहा जागेवर. अहंकाराचा असंच होते पहा. आपलं बटन दबते, आपली लाळ गळते, एक वेळ येते आपले कान बहिरे होतात, कंबरडे मोडते, गुडघे कामातून जातात, बोलता येत नाही तोंड आपलंच असून, खाता येत नाही पोट आपलंच असून. अशी वेळ येण्याच्या अगोदर आपल्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. हे जीवन मोठं अनमोल आहे, समाजाच्या कामी पडलं पाहिजे बघा. आणि समाजाच्या कामी पडत असताना आपल्यातला अहंकार आणि श्रेयवाद आपण काढून टाकला पाहिजे, नष्ट केला पाहिजे. तो विकार आहे, अवगुण आहे. आणि एकत्र येऊन वज्रमुठ बांधून संघटित होऊन धम्माचं काम, समाजाचं काम केलं पाहिजे. हेच बाबासाहेबांना अभिप्रेत आहे बघा. आणि म्हणून महामानवाने देशांतर नामांतर की धर्मांतर हे तुमच्या गावामध्ये बार्शीमध्ये जे बोलून दाखवलं, त्यासाठीची तुम्ही तयारी केली पाहिजे. मला तुमचं खरं तर अभिमान पण वाटतोय, प्राऊड पण फील होतोय. कारण बाबासाहेबांच्या भाषणाला, बाबासाहेबांच्या सभेला 100 वर्षे झालेले असताना या सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ही ऐतिहासिक धम्म परिषद तुम्ही घडवून आणली. आणि त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे. आणि म्हणून सर्व आयोजकांचं, संयोजकांचं तुम्ही टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन केलं पाहिजे बघा. आणि त्याचबरोबर धार्मिक चळवळीला सुद्धा तुम्ही योगदान दिलं पाहिजे, अशी एक तुम्हाला सूचना देतो. कारण या परिसरात खरंच
वाईट नका वाटू देऊ. काही मोजके गावं, मोजके तालुके जर ठिकाणं सोडले तर धार्मिक चळवळ म्हणावी तशी नाही आहे बघा. आम्ही फिरतो महाराष्ट्रामध्ये, कुणाचं कौतुक आणि कुणाचा अपमान करत नाही आहे, पण परिस्थिती आम्ही पाहतो. खरं तर एकेकाळी बुद्धाचाही याला इतिहास आहे. सातारा कराडकडे आम्ही जातो, तिकडे बुद्ध लेणे आहेत. कोल्हापूरला पण बुद्ध लेणे आहेत बघा, आहेत की नाही? आहेत ना. इकडे धाराशिवकडे गेला तर इकडे पण बुद्ध लेणे आहेत. आणि तुमचं हे सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या महामानवाच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत झालेलं आहे. परंतु आम्ही जसं अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळकडे जातो, विदर्भामध्ये जातो, मराठवाड्याकडे जातो, तिकडे प्रचंड संख्येने भिक्खू आहेत बघा, आहेत ना. कितीतरी धम्म परिषदा होतात. धम्मदेश तुम्ही आता आपल्या द ग्रेट हॅपीनेस वरती पाहत असाल, स्टेटस पाहत असाल, तर बहुतेक वेळा आमचे दौरे तिकडं. कारण लोक बोलवतात, बिचारे श्रद्धावंत लोक आहेत, तर ते बोलवतात, पुन्हा पुन्हा बोलवतात आणि धम्मदेशना आयोजित करतात. इकडं बोलवतच नाही बापा जास्त. म्हणून आम्ही मनोमन विचार केला. काल पंढरपुरात बोलून दाखवलं. मागे 2019 म्हणजे आमच्या 19व्या वर्षावासाच्या समारोपातही बोलून दाखवलं. जर आयुष्य मिळालं तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धम्माचं काम करण्यासाठी आम्ही वेळ देऊ, असा आम्ही एक निश्चय केलेला आहे बघा. कारण इकडे खरं गरज आहे, गाव खेड्यामध्ये, तांड्यावरती, सगळ्या ठिकाणी. आणि जर धम्म चळवळ उभी राहिली तर निश्चितच भारत बुद्धमय करण्यासाठीचा जो संकल्प आहे महामानवाचा, तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी म्हणून आम्ही काम करतो आहे. आपण सर्वांनी त्यासाठी आम्हालाही सर्वतोपरी सहकार्य करावं. कारण फक्त धम्मदेशनेने, भाषणाने आणि कार्यक्रम घेतल्यानेच काम होणार नाही, तर विधायक कामही आपल्याकडून झालं पाहिजे बघा. तर औरंगाबाद मध्ये आम्ही येणाऱ्या 26 जानेवारी 2026 ला, ही तारीख युनिक आहे, 26 जानेवारी 2026 म्हणजे 26/1/26, पुन्हा येणे नाही. तर या युनिक तारखेला पुढे ठेवून विचार करून आम्ही औरंगाबाद मध्ये सिडको कडून एक प्लॉट विकत घेतला बुद्ध विहारासाठी म्हणून. आणि त्या प्लॉटवर 4 माळ्याचा एक द ग्रेट हॅपीनेस टॉवर निर्माण करत आहोत. त्यामध्ये मेडिटेशन हॉल, बुद्ध विहार, पाली भाषा अभ्यास केंद्र आणि पूज भिक्षू संघासाठी भिक्खू निवास, साधक निवास, ही लायब्ररी, अभ्यासिका, वाचनालय, अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आपला आम्ही हाती घेतलेला आहे. आणि येणाऱ्या 26 जानेवारीला त्याचं बांधकाम आम्ही सुरू करत आहोत, प्रत्यक्ष समाजाच्या दानातून, आणि तेही स्वेच्छा दानातून. त्यामुळे आपण त्यासाठी मटेरियलच्या स्वरूपामध्ये म्हणा, विटा असेल, रेती असेल, खडी असेल, सिमेंट असेल, किंवा मजुरीच्या साठी म्हणून दान असेल, तर स्वइच्छेने आपल्या परिवाराकडून आपण दान देऊ शकता. आणि ही जी आमची धम्म चळवळ आहे बुद्ध धम्म प्रचाराची, याही साठी म्हणून ज्यांना कुणाला सहकार्य करायचं आहे त्यांनी सहकार्य करीत राहावं. फोन पे, गुगल पे ला असेल किंवा आपल्या अकाउंट वरती असेल. त्यामुळे इथे आम्ही आज आलो आणि भरपूर वेळ तुम्हाला दिला, आम्हाला खरंच अतिव आनंद झाला. आणि त्यामुळे आपण सुद्धा अंधार पडतोय तरी एवढ्या मोठ्या संख्येने इथे बसलात, त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. पूजनीय भिक्खू संघाने सुद्धा मला ऐकून घेतलं, त्याबद्दल पूज्य भिक्षू संघाचेही आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great
happiness. शरणं गच्छामि